आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ दी सिटिझनशिप ऍक्ट किंवा सिटिझनशिपची कन्सेप्ट कशी आली, ती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ सिटिझनशिप, तो आपण पार्ट पहिला बघायचा आहे यामध्ये. तर सगळ्यात पहिला बिफोर इंडिपेंडन्स, म्हणजे इंडिपेंडन्सच्या आधी, म्हणजे 1947च्या आधी. आता ह्यामध्ये काय होतं की ह्यामध्ये बिफोर इंडिपेंडन्स मध्ये इंडिया वॉज अंडर दी ब्रिटिश रूल. म्हणजे 1947च्या आधी काय होतं की बिफोर इंडिपेंडन्स काही असं रूल्स नव्हते किंवा सिटिझनशिपची कन्सेप्टच नव्हती, बिकॉज इंडिया वॉज नॉट अन इंडिपेंडन्स सावरीन. म्हणजे इंडिया अशी कंट्री म्हणजे इंडिपेंडन्स सावरीन नव्हती, म्हणजे पूर्ण डिपेंड म्हणजे ब्रिटिश रूल होता त्यामध्ये. त्याच्यानंतर आता इंडियन सिटिझनशिप समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला बिफोर इंडिपेंडन्स जो आहे तो महत्वाचा आहे यामध्ये, ते समजून घ्यायला लागणार आहे. म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स, बिफोर 1947 इंडिया म्हणजे इंडियामध्ये काय होता, ब्रिटिश रूल होता यामध्ये. त्यामुळे इंडिया इंडिपेंडंट कंट्री नव्हताच. त्यामुळे म्हणून इंडियामध्ये राहणारे लोक इंडियन सिटीजन नव्हते 1947च्या आधी. त्यांना ब्रिटिश सब्जेक्ट म्हणूनच ओळखले जायचे. आपण इंडियामध्ये राहायचो पण आपल्याला काय ब्रिटिश सब्जेक्ट म्हणूनच ओळखले जायचे त्यावेळेस. आता ब्रिटिश सब्जेक्ट म्हणजे ब्रिटिश किंग किंवा क्वीन होते, त्यांच्या अथॉरिटी खाली असणारे जे पर्सन्स होते त्यांना आपण ब्रिटिश सब्जेक्ट म्हणजे आपण ब्रिटिश सब्जेक्ट होतो त्यावेळेस. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल बघा, सपोज रमेश जो आहे यामध्ये, सपोज रमेशचा कोण असेल ते, आता यामध्ये ए घेऊया, सगळं कोणाचं नाव नको, ए घेऊया. ए जो आहे यामध्ये, ए हा जो आहे, ए हा पर्सन आहे 1940चा आहे. मी काय म्हणलं 1940 म्हणजे इंडिपेंडन्सच्या आधीचा आहे. 1940 मध्ये इंडियामध्ये हा बॉर्न झाला आणि त्याच्यानंतर तो इंडियामध्येच बॉर्न झाला असला तरी तो इंडियन सिटिझनशिप नव्हता ज्यावेळेस तो 1940 मध्ये होता. 1940 मध्ये इंडियन सिटिझन नव्हता, कारण इंडिया अशी सावरीन कंट्री नव्हती त्यावेळेस, इंडिपेंडंट कंट्री नव्हती. सो ह्यामध्ये ए जो होता 1940 मध्ये इंडियन सिटिझनशिप नव्हता, यामध्ये तो ब्रिटिश सब्जेक्ट होता, कारण ब्रिटिश रूल होता त्यावेळेस. हा पॉइंट इझी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 15 ऑगस्ट 1947. डेट जो आहे महत्वाचा आहे. डेट काय आहे, 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 जो पार्ट आहे यामध्ये, आता हा जो आहे 15 ऑगस्ट 1947 इंडिपेंडन्स डे झाला, म्हणजे इंडिपेंडन्स झाला त्या दिवशी आपला. पण इंडियन सिटिझनशिप इमिजिएटली स्टार्ट झाली काय, यामध्ये झाली नाही, यामध्ये लगेच स्टार्ट झाली नाही. तो कधी स्टार्ट झाला, 26 जानेवारी 1950 ला स्टार्ट झाला. म्हणजे आपला इंडिया इंडिपेंडन्स कधी झाला, 15 ऑगस्ट 1947 ला झाला. पण सिटिझनशिप इमिजिएटली लगेचच इंडिपेंडन्स झाल्या मिळाली नाही. 26 जानेवारी आपण 26 जानेवारी साजरा करतो. 26 जानेवारी आपला रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो, स्वातंत्र्य दिन. मग त्यावेळेस 26 जानेवारी 1950 कॉन्स्टिट्यूशन एनफोर्स झाला त्यावेळेस, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट झाला. मग कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन मध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसते ना की इंडियन सिटिझनशिपचा पार्ट आहे आर्टिकल 5 टू आर्टिकल 11. लक्षात ठेवायचं, आर्टिकल 5 टू आर्टिकल 11 पार्ट 2 पार्ट 2 आर्टिकल 5 पासून 11 पर्यंत आहे त्यामध्ये. आता नंतर पार्लिमेंटने सिटिझनशिप ऍक्टला हा पार्ट झाला, इंडियन सिटिझन ऍक्ट झाला 26 जानेवारी 1950 ला. आता ह्याच्यानंतर पुढे काय केलं, नंतर पार्लिमेंटनं काय केलं, सिटिझनशिप ऍक्ट 1955. कोणता ऍक्ट, सिटिझनशिप ऍक्ट 1955 हा ऍक्ट इनॅक्ट केला पार्लिमेंटनं. आता हा पास केला, ज्यामुळे सिटिझनशिप अक्वायर कशी करायची आणि कसं त्याला लूज करायचं, म्हणजे एखाद्यानं सोडून गेलं तर प्रोसिजर कशी असणार आहे ते पूर्ण एक्सप्लेन जो आहे या सिटिझनशिप ऍक्ट मध्ये केला. तर मेन पॉइंट समजलं, खूप इझी आहे यामध्ये. बिफोर 1947, आता यामध्ये तेच पॉइंट खाली आहेत. आता ह्यामध्ये काय झालं, पहिला आपण बघितलं की बिफोर इंडिपेंडन्सचा पार्ट म्हणजे 1947च्या आधीचा पार्ट. त्यानंतर पार्टिशन कधी झालं, इंडिया पाकिस्तानचं पार्टिशन झालं 1947 मध्ये. इंडिया पाकिस्तान वेगळा झाला. आपला 15 ऑगस्ट साजरा केला जातो, त्यांचा 14 ऑगस्ट जो आहे यामध्ये इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यामध्ये 1947 जो आहे
इंडिया ब्रिटिश इंडिया वॉज डिवायडेड इंटू इंडिया अँड पाकिस्तान. दोन भागात इंडिया आणि पाकिस्तानमध्ये डिवाइड झाला. मिलियन्स ऑफ पीपल जे होते ह्यामध्ये मायग्रेट झाले, म्हणजे इंडियातून पाकिस्तान, पाकिस्तानातून इंडिया ह्यामध्ये मायग्रेट झाले. सम केम फ्रॉम पाकिस्तान अँड सम केम वेंट फ्रॉम दी इंडिया टू पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तान मधून इंडियामध्ये आले, इंडियामधून पाकिस्तानमध्ये गेले, असं भरपूर लोकांची मायग्रेशन झाले यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, दिस क्रिएटेड अ कन्फ्युजन रिगार्डिंग टू सिटिझनशिप. आता नेमकं हा क्वेश्चन अराईज झाला होता की सिटिझनशिप कुणाला म्हणायचं. दिस क्वेश्चन अराईज. मग द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली देअरफॉर ड्राफ्टेड अ आर्टिकल 5 टू आर्टिकल 11 जो बेस होता सिटिझनशिपशी रिलेटेड, तो एक बेसिक आर्टिकल त्यांनी तयार करून ठेवले की कुणाला आपण सिटिझनशिप म्हणायचं, म्हणजे कुणाला सिटिझन म्हणायचं किंवा कुणाला सिटिझन नाही म्हणायचं. कारण 1947च्या आधी पण इंडियामध्ये राहणारे जे लोक होते ते सिटिझन होते, फक्त त्यावेळेस इंडिया अस्तित्वात नव्हता, म्हणजे जे सिटिझनशिप अस्तित्वात नव्हते, आपण ब्रिटिशांखाली होतो, तर त्यांना इंडियन सिटिझन म्हणायचे का. हा सगळा पार्ट जो आहे आर्टिकल 5 ते 11 आपण बघणार आहे यामध्ये. मग आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जो आहे 1950चा, ह्यामध्ये मेन पार्ट जो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1950 मध्ये. द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स ऑन 26 जानेवारी 1950 मध्ये आला. And the part 2 dealt only with the citizenship existing on that date. आता जो पार्ट 2 आहे तो सिटिझनशिप सोबत डील करतोय, जो आपण आता बघतोय की प्रोव्हिजन्स अवेलेबल आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तो पार्ट आपण बघायचा होता ह्यामध्ये. आता त्या पार्ट मध्ये कोणकोणते पॉइंट्स येणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला सिटिझनशिप ऍक्ट जो आहे यामध्ये 1955चा सिटिझनशिप ऍक्ट आहे यामध्ये. The Citizenship Act 1955, since the future citizenship issues could not be covered in Constitution itself, Parliament enacted the Citizenship Act 1955 under Article 11. The Act regulates acquisition of citizenship, renunciation of citizenship. आता ह्यामध्ये मेन टर्म्स आहेत, खूप महत्वाचे टर्म्स आहेत त्यामध्ये. सगळ्यात पहिला जो टर्म आहे ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप, रिनाउन्सिएशन ऑफ सिटिझनशिप, टर्मिनेशन, डिप्रायव्हेशन, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. आता एक आणि एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, कारण परत त्या आर्टिकल्स मध्ये येणार, एक आणि एक पॉइंट एक्झाम्पल बघा यामध्ये. सगळ्यात पहिला ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप. आता हे जो मेन पॉइंट आहे यामध्ये, सिटिझनशिप ऍक्ट 1955 जो आहे, आर्टिकल 11 जो आहे ह्याच्या अंतर्गत जो आहे इस्टॅब्लिश केला, म्हणजे आर्टिकल 11 पहिले इंडियन कॉन्स्टिट्यूशन आलेला आहे, देन 1955 चा सिटिझनशिप ऍक्ट आलेला आहे. आता ह्यामध्ये आर्टिकल 11 जो आहे, आर्टिकल 11 मध्ये जो सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955 इस्टॅब्लिश केलेला. सो आता सगळ्यात पहिला ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप म्हणजे काय. ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप मध्ये गेटिंग इंडियन सिटिझनशिप. आता ऍक्विजिशन म्हणजे एक्वायर कसं करणार आहे तुम्ही इंडियन सिटिझनशिप, कसं एक्वायर करता येणार इंडियन सिटिझनशिप, तो पॉइंट आहे यामध्ये. म्हणजे काय, आता ह्यामध्ये काय पॉइंट येणार आहे, आता सिटिझनशिप एक्वायर करणे. एक्वायर म्हणजे काय, आता मी एक फॉरेन कंट्रीमध्ये राहते, त्या फॉरेन कंट्री मधून मला इंडियन सिटिझनशिप घ्यायची, म्हणजे मी ह्या कंट्रीची नाहीये, माझी इंडियाची सिटिझनशिप नाहीये, तर मला इंडियन सिटिझनशिप एक्वायर करायचं म्हणजे घ्यायचंय मला, तर त्यावेळेस मी काय काय करणार आहे, तो पॉइंट येतो. म्हणजे ऍक्विजिशन म्हणजे काय, गेटिंग इंडियन सिटिझनशिप. लिहून घ्या, ऍक्विजिशन म्हणजे काय, गेटिंग इंडियन सिटिझनशिप, म्हणजे इंडियन सिटिझनशिप कशी मिळेल मला हे बघायचं. म्हणजे सिटिझनशिप ऍक्ट 1955 नुसार ह्यामध्ये काय, सिटिझनशिप आपल्याला मिळू शकते, जरी कोण फॉरेनर असेल तरी मिळू शकते ह्यामध्ये. सगळ्यात पहिला पॉइंट काय, मी फॉरेन मध्ये असेल किंवा फॉरेन मध्ये असेल किंवा माझा बर्थ जो आहे यामध्ये इंडियामध्ये झालेला आहे, बाय बर्थ म्हणजे माझी इंडियामध्ये माझी बर्थ झालेली आहे. सेकंड, डिसेंट म्हणजे माझे पॅरेंट्स इंडियामधले आहेत, म्हणजे कोणतेही पॅरेंट्स म्हणजे आई वडील असतील ते इंडियामधले पॅरेंट्स आहेत, आजी आजोबा. किंवा बाय रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशनची प्रोसिजर पण बघायची, कशी रजिस्ट्रेशन थ्रू येणार आहे. बाय नॅचरलायझेशनची प्रोसिजर, त्याच्यानंतर बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. आता इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी थ्रू पण आपण करू शकतो. हे सगळे पॉईंट आता फक्त कानावर घ्यायचं, नंतर नेक्स्ट पॉइंट जे आहेत त्यामध्ये आपल्याला सगळे पॉइंट एक्सप्लेन करायचे. सगळ्यात पहिला ऍक्विजिशन ऑफ सिटिझन. आता रिनाउन्सिएशन काय पॉइंट आहे, का रिनाउन्सिएशन ऑफ सिटिझनशिप म्हणजे काय,
व्हॉलंटरीली मी काय केलं, मला इंडियन सिटिझनशिप नकोय, मी दुसऱ्या कंट्रीचा आता घेतला सिटिझनशिप, व्हॉलंटरीली सोडून दिलं, त्याला रिनाउन्सिएशन म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःच्या इच्छेने व्हॉलंटरीली करतो, तो पद्धत झाला. त्याच्यानंतर टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप म्हणजे काय, टर्मिनेशन ऑफ इंडियन सिटिझनशिप ऑटोमॅटिकली एंड होणे, म्हणजे स्वतःच्या स्वतः, म्हणजे मी दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन राहिले, इकडे काय सांगितलं नाहीये, पण व्हॉलंटरी म्हणजे टर्मिनेशन ऑटोमॅटिकली ते कॅन्सल झालेलं आहे, इकडचं टर्मिनेशन झालेलं आहे. त्या डिप्रायव्हेशनचा पॉईंट काय, डिप्रायव्हेशन म्हणजे गव्हर्नमेंट कॅन्सल करणार ह्यामध्ये सिटिझनशिप. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे हे फक्त काही ग्राउंड्सवर असते, जसे फ्रॉड केला असेल, फॉल्स इन्फॉर्मेशन दिली असेल, किंवा देशद्रोही म्हणतात ते टाईप मध्ये असेल, तर त्यावेळेला काय डिप्रायव्हेशन ऑफ दी सिटिझनशिप. आता ओव्हरसीज हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ओव्हरसीज सिटिझन ऑफ दी इंडिया. आता ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया म्हणजे काय, ओसीआय म्हणजे काय, आता ह्यामध्ये पूर्णपणे हे सिटिझनशिप इंडियाचे इंडियन सिटिझनशिप नसतात ह्यामध्ये. आता ओसीआय ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया म्हणजे काय, ते कार्ड होल्डर असतात इंडियाला, म्हणजे कार्ड होल्डरला इंडियामध्ये ओसीआय कार्ड होल्डर असतात. हे इंडियामध्ये काही स्पेशल फॅसिलिटीज मिळतात त्यांना, पण वोटिंगचा राईट, इलेक्शनचा राईट जो असतो, ह्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल पोस्ट धरण्याचा राईट ह्यांना नसतो तो राईट. आता युएसए मध्ये फॉर एक्झाम्पल बघ, युएसए मध्ये राहणारा एखादा इंडियन ओरिजिन आहे, पर्सन आहे, तो ओसीआय कार्ड घेऊ शकतो, यामध्ये तो इंडियाला व्हिसा शिवाय येऊ शकतो, पण त्याला हे बेनिफिट्स मिळणार नाही, जे आपल्याला बेसिक आपल्याला जे बेनिफिट्स मिळतात, वोटिंग वगैरे, इलेक्शन लढू शकतो, हे बेनिफिट्स नाही आहेत त्याला, प्रॉपर्टी होल्ड करणे, हे बेनिफिट्स नाही आहेत त्याला ह्यामध्ये. ओके, फर्स्ट सिंगल सिटिझनशिप, इंडिया फॉलोड सिंगल सिटिझनशिप. आता यामध्ये पहिला सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय, मेन इम्पॉर्टंट आहे. का सिंगल सिटिझनशिप म्हटलंय, कारण देर इज ओनली वन सिटिझनशिप, इंडियन सिटिझनशिप. म्हणजे इंडिया आहे, इंडियामध्ये सिंगल सिटिझनशिप फॉलो केली जाते, म्हणजे एव्हरी पर्सन इज ओनली अन इंडियन सिटिझन. फक्त इंडियाचा आहे ना, तर इंडियाच राहायचं, दुसऱ्या कुठल्या कंट्रीज सिटिझनशिप घ्यायचं नाही. स्टेट वाईज सेपरेट सिटिझनशिप नसणार आहे ह्यामध्ये. म्हणजे आता इंडिया आहे, परत इंडियामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, त्यांचं वेगवेगळं सिटिझन, भारतीय म्हणजे भारतीय एकच सिटिझन असणार आहे. कर्नाटक सिटिझनशिप जो असतो बाकीचा तो डोमेस्टियल असणार आहे, सिटिझनशिप म्हणणार नाही त्याला आपण. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे एव्हरी पर्सन इज ओनली वन सिटिझन, इंडियन सिटिझन, स्टेट वाईज सेपरेट सिटिझनशिप नाही यामध्ये. आता ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल सपोज ए आहे, महाराष्ट्रामध्ये राहतो, तो महाराष्ट्र सिटिझन नाहीये, म्हणजे वाय इंडिया अडॉप्टेड सिंगल सिटिझनशिप मध्ये हा जो क्वेश्चन आहे, ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मेकर्स वॉन्टेड नॅशनल युनिटी, म्हणजे एक नॅशनल युनिटी पाहिजे, अगदी नॅशनल लेवलला नॅशनल युनिटी पाहिजे होती आपल्याला. त्यानंतर इक्वालिटी अमॉंग ऑल दी सिटिझन. जर समजा स्टेट वाईज आपण सिटिझनशिप केला असता, म्हणजे भारतीय न समजता, म्हणजे इंडियन न समजता महाराष्ट्र सिटिझनशिप, कर्नाटका सिटिझनशिप, आपल्या आपल्यामध्येच युनिटी राहिली असती, काय वेगवेगळे झालो असतो आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन दी स्टेट. आता आपण महाराष्ट्र, कर्नाटका असे सिटिझनशिप घेतलं असतं, तर ह्यामध्ये डिस्क्रिमिनेशनचे चान्सेस झाले असते. म्हणून इंडियानं काय केलंय, सिंगल सिटिझनशिप ऍक्सेप्ट केलेलं आहे यामध्ये. आता कम्पेअर टू युएसए, युएसए मध्ये डुअल सिटिझनशिप आहे, नॉट सिंगल सिटिझनशिप. आता डुअल सिटिझनशिप आहे, त्यामुळे फेडरल पण आहे, म्हणजे जो युनिटरी, म्हणजे आपण जसं इंडिया म्हणतो तसं सिटिझनशिप पण आहे, पण जसे स्टेट आहेत, म्हणजे स्टेट वाईज सिटिझनशिप पण आहे युएसए मध्ये, ही पण कन्सेप्ट आहे. म्हणजे जॉन जो आहे, फॉर एक्झाम्पल जॉन इज अ सिटिझन ऑफ अन युनायटेड स्टेट, म्हणजे युनायटेड स्टेटचा पण आहे, पण युनायटेड स्टेट मधला जसं की आता आपल्या भारतामधला कर्नाटका भाग आहे किंवा महाराष्ट्र भाग आहे, त्याचा पण सिटिझनशिप आहे, तसं आपल्या इंडियामध्ये एकच फक्त भारतीय असंच असणार आहे. कर्नाटका, महाराष्ट्र असला भाग असं काही नसणार आहे यामध्ये, म्हणजे सिटिझनशिप नसणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे यामध्ये पार्लिमेंटरी कंट्रोल. तर पार्लिमेंटरी कंट्रोल ह्या सिटिझनशिप मध्ये मेन रोल काय प्ले करतो. अंडर आर्टिकल 11 पार्लिमेंट हॅज द पॉवर टू मेक द लॉज रिलेटिंग टू सिटिझनशिप. आर्टिकल 11 मध्ये 11 जो आहे, पार्लिमेंटला पॉवर देतो ह्यामध्ये की सिटिझनशिप संबंधित जे काही लॉज असणार आहेत, जे काही प्रोव्हिजन असणार आहेत, ते पार्लिमेंट लॉज बनवू शकतो, चेंज करू शकतो, त्यामध्ये अमेंड करू शकतो. मेन इम्पॉर्टंट आहे. आता ह्यामध्ये पार्लिमेंट काय करू शकतो, चेंज करू शकतो, लॉज जे आहेत ह्यामध्ये चेंज करू शकतो, अमेंड करू शकतो,
आणि लॉज क्रिएट पण करू शकतो. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने फक्त बेसिक प्रोव्हिजन सांगितले आहेत, आर्टिकल 5 ते 11 दिले आहेत, पण फ्युचरमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत, जसं सोसायटीची नीड असणार आहे, त्यानुसार पार्लिमेंट ह्यामध्ये चेंजेस अमेंडमेंट क्रिएट करू शकते लॉ ह्यामध्ये, असं सांगितलं. इझी आहे. पार्लिमेंटरी कंट्रोल सेक्शन 11 मध्ये फक्त, सॉरी सेक्शन म्हणले तर समजून घ्या की सेक्शन आर्टिकल 11 असणार आहे. आर्टिकल 11 मध्ये पार्लिमेंट हॅज पॉवर टू मेक दी लॉज. जे फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम असतील, नीड ऑफ द सोसायटी असतील, तसे लॉज आपण बनवू शकतो. ह्यामध्ये आर्टिकल 11 मध्ये पार्लिमेंटला पॉवर्स आहेत ह्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे नो ड्युअल सिटिझनशिप. आत्ताच बघितलं नो ड्युअल सिटिझनशिप. ओसीआय वेगळा कन्सेप्ट आहे. ओसीआय इज नॉट दी ड्युअल सिटिझनशिप. ओसीआय ड्युअल सिटिझनशिप नाहीये. ओसीआय वेगळा कन्सेप्ट आहे. ओसीआय इज नॉट ड्युअल सिटिझनशिप. इंडिया डज नॉट परमिट ड्युअल सिटिझनशिप इन दी फुल लिगल सेन्स मध्ये. इंडिया अजिबात ड्युअल सिटिझनशिप प्रोव्हाइड करत नाही. ओव्हरसीज इंडियन सिटिझनशिप जो आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. तो बाय बर्थ जो असेल, त्यांचे डिसेंट जे असणार ते इंडियन असणार. फक्त विजा टाईप मध्ये त्यांना येणं जाणं, म्हणजे त्यांचे अँसेस्टर्स वगैरे इथे असणार आहेत ना, त्यामुळे त्यांना विजा टाईप साठी इथे काय केलं जाते, त्यांना ये जा करण्यासाठी विजा फ्री दिले असते. म्हणजे विजा फ्री असते, फक्त वोटिंगचे राईट्स, इलेक्शनचे राईट्स त्यांना नसतात ह्यामध्ये. इट इज ओनली स्पेशल मायग्रेशन स्टेट, इन मायग्रेशन स्टेटस विथ लिमिटेड बेनिफिट. ओसीआय जो आहे तो स्पेशल मायग्रेशन, इन मायग्रेशन आहे विथ लिमिटेड. ह्यामध्ये जे राईट्स आहेत ह्यामध्ये बेनिफिट जे आहेत ते दिलेले आहेत. सिटिझनशिप बाय लॉ. आता सिटिझनशिप बाय लॉ मध्ये सिटिझनशिप इज एक्वायर्ड ओनली अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन. जशी कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्याच पद्धतीने घ्यायचं. आपलं डोकं चालवून काही जास्तीचं करायचं नाही. फक्त यामध्ये काय, सिटिझनशिप एक्वायर्ड ओनली थ्रू दी कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर फिफ्थ, इक्वालिटी अमॉंग सिटिझनशिप. इक्वालिटी अमॉंग सिटिझन म्हणजे काय, आता जे सिटिझन्स असणार आहेत ह्यामध्ये त्यांच्यामध्ये कास्ट असू दे, रेस असू दे, जेंडर असू दे किंवा प्लेस ऑफ बर्थ असू दे, ह्या रिलेटेड कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होऊ नये ह्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सिटिझनशिप कॅन बी लॉस्ट. आता सिटिझनशिप आपण कसं लॉस्ट होते, कसं काढून घेतली जाते बघितलं. कुठले कुठले पॉइंट रिनाउन्सेशन, टर्मिनेशन म्हणजे मी व्हॉलंटरी रिनाऊन्स केला, टर्मिनेट झाला, डिप्राइव्ह झाला अकॉर्डिंग टू द सिटिझनशिप ऍक्ट 1955. आता इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत ह्यामध्ये. आर्टिकल 5 काय सांगतोय एक्सप्लेन करायचंय, नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचंय. आर्टिकल 5 ब्रीफ मध्ये काय सांगतोय, आर्टिकल 6 काय म्हणतोय. आर्टिकल 5 काय म्हणतोय, सिटिझनशिप ऍट कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सिटिझनशिप ऑफ कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 6, राईट ऑफ पर्सन हु मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. तर स्टार्ट मध्ये राईट ऑफ पर्सन हु मायग्रेटेड टू पाकिस्तान, पाकिस्तानमध्ये इंडिया आला किंवा इंडियामध्ये पाकिस्तानमध्ये गेला. त्याच्यानंतर 8 मध्ये सिटिझन ऑफ द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. 9 मध्ये व्हॉलंटरी ऍक्विजिशन. 10 मध्ये कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप. आणि 11 मध्ये पार्लिमेंट पॉवर टू रेग्युलेट दी सिटिझनशिप. जे आता आपण पार्लिमेंटला पॉवर बघितली ना सेक्शन 11 मध्ये, तो पॉइंट आहे इथं. हे ब्रीफली एक्सप्लेन करायचंय, फक्त जास्त ओव्हरबर्डन नको, कारण आर्टिकल्स लक्षात राहायला पाहिजे प्रत्येक वेळेस.